नमस्कार फ्रेंड्स, आज मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे अक्षय तृतीयेनिमित्त आमरसपुरीची थाळी। ही थाळी बनवण्यासाठी खूप कमी वेळ लागतो। 1 तासामध्ये ही थाळी बनवून रेडी होते। बनवायला झटपट व खायला मस्त ही अशी थाळी आपण पाहूया या रेसिपीमध्ये। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी मी इथे हापूस आंबा घेतलाय। आंबे पिकलेले पाहून त्याच्यामधले 4 आंबे काढून घेतले। हापूस आंबा खायला गोड असतो, त्यामुळे आमरसासाठी हापूस आंबा सगळ्यात चांगला असतो। आमरस बनवण्यासाठी तुमच्याकडे जो आंबा अवेलेबल असेल त्यामध्ये बनवला तरी चालेल। आता ह्याच्यामध्ये पाणी घालून हे आपण अर्धा तास आंबा पाण्यामध्ये ठेवून द्यायचा। त्यानंतर लगेच दुसऱ्या बाजूला भाजी बनवायला घ्यायची। त्यासाठी धने 1 चमचा, जिरे 1 चमचा, काळी मिरी 4 नग, लवंग 3 नग, वेलची 4 नग, जावेत्री 1 नग व दालचिनी 1 तुकडा 1 इंचाचा व त्याचबरोबर काश्मीरी लाल मिरची 3 नग। गॅसवर कुकर ठेवून हे सर्व खडा मसाला मीडियम फ्लेमवरती सुगंधित वास पसरेपर्यंत भाजून घ्यायचा। अर्धा चमचा त्याच्यामध्ये तेल घालायचं। तेल घातल्यानंतर आणखी 1 मिनिट मसाला भाजून घ्यायचा। त्यानंतर मखाना घालायचा। 14 नग मखाने घेतलेत मी ते। 2 आल्याचे तुकडे, 5 लसणाच्या पाकळ्या, त्याचबरोबर टोमॅटो अख्खे घ्यायचे तिथे मी 3 घेतले तिथे व 2 कांदे मीडियम साईजचे घ्यायचे। बटाटा पण मीडियम साईजचा सोलून मी ते साल काढून घेतलेत। त्याचबरोबर गाजर, फरसबी व काजू घालून थोडेसे परतून घ्या। अर्धा चमचा मीठ घालून 1 ग्लास पाणी घालायचं व आता कुकर बंद करून घ्यायचा। गॅस मीडियम फ्लेमवर ठेवून इथे आपल्याला कुकरची 1 शिट्टी काढून घ्यायची। त्यानंतर दुसऱ्या साईडला मी इथे कोथिंबीर वडी बनवणार आहे। त्यासाठी कोथिंबीर छान मस्त अशी पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायची। धुतल्यानंतर चाळणीमध्ये थोड्या वेळ पाणी नितळायला साईडला ठेवून द्यायची। आपण बनवूया कोथिंबीर वडीसाठी मसाला। त्यासाठी 8 लसणाच्या पाकळ्या, 3 आल्याचे तुकडे व 14 मिरच्या घेतलेत। ही कमी तिखटवाल्या मिरच्या आहेत। जास्त तिखटवाल्या मिरच्या घेत असेल तर कमी घ्या। 1 चमचा जिरे, अर्धा चमचा ओवा हातावर थोडा चोळून मग मिक्सर जारमध्ये घाला व बारीक असं वाटून घ्या। ते साईडला ठेवून कोथिंबीर चिरायला घ्यायची। कोथिंबीर इथे बारीक अशी चिरून घ्यायची। जेवढी तुम्ही बारीक चिरणार तेवढी कोथिंबीर वडी छान लागते व कोथिंबीर वडी तिखट असेल तर अजूनच मस्त लागते। त्यासाठी मी ते 14 मिरच्या घेतलेत। कोथिंबीर आता चिरून झालेली आहे ती परातीमध्ये घालून घेतली व जो वाटलेला मसाला आहे तो घातला। 1 चमचा मीठ घातलं, अर्धा चमचा हळद घातली व व्यवस्थित कोथिंबीरमध्ये सर्व मसाला मिक्स करून घ्यायचा हाताच्या साहाय्याने। त्याला थोडंसं पाणी सुटतं। त्यानंतर बेसन पीठ घालायचं। इथे मी जवळपास 2 वाटी बेसन पीठ घातलं व एक गोळा बनवून घेतला। हे पहा असा थोडा सॉफ्ट असा हवा आहे। आता ह्याचे 3 भाग करायचे जेणेकरून वडी बनवायला आपल्याला सोपं जाईल। थोडंसं तीळ घालायचे। तीळ लावल्यामुळे वडी छान अगदी मस्त अशी लागते व व्हिडिओमध्ये मी दाखवत आहे तसा गोल आकारामध्ये फिरवून घ्या व इथे वडी ही बनलेली आहे। आता ही वडी आपण वाफवण्यासाठी गरम पाणी बनवलेलं आहे अगोदरच त्याच्यावरती ठेवायचं। चाळणीला तेल लावून घेतलेलं होतं मी ते चाळणीमध्ये घालून ठेवायची। त्याच पद्धतीने सर्व वड्या मी ते बनवून घेतल्या। आता ह्या सर्व वड्या चाळणीमध्ये घालून हे आपण गरम पाण्यावरती वाफवण्यासाठी ठेवूया। अगदी 10 मिनिटांमध्ये ही वाफवून होतात। त्याचबरोबर साईडला कुकरची 1 शिट्टी सुद्धा झालेली आहे। गॅस बंद करून थंड होण्यासाठी कुकर साईडला ठेवून द्या। बारीक रवा 1 वाटी, गव्हाचं पीठ 3 वाटी, 1 चमचा बडीशेप पावडर, अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा ओवा हातावर चोळून घाला व 2 चमचे तूप घाला व पीठ मळून घ्या। हे आपण पुरी बनवण्यासाठी पीठ मळून घ्यायचं। अगदी 5 मिनिटांमध्ये पीठ मळून होतं। पहा बोटाने असे चेक करून पाहायचं। पीठ थोडंसं घट्ट असं मळायचं। कणकीला थोडंसं तेल लावून घ्या व एक गोळा बनवून घ्या। आता हा बनवलेला गोळा आहे। हे पीठ अर्ध्या तासासाठी भिजत ठेवायचं।
अर्धा तास झाकून पीठ ठेवून द्यायचं साईडला। तोपर्यंत आपली इथे वडी सुद्धा वाफवून झालेली आहे, ती साईडला ठेवून देऊ। त्यानंतर आमरस बनवायला घेऊया। त्यासाठी आंब्याचा देठाचा भाग आहे तो चाकूच्या साहाय्याने सोलायचा, काढायचा व त्याच्यामधला चीक आहे तो काढून घ्यायचा। चीक आमरसमध्ये उतरला तर त्याचा त्रास होऊ शकतो, त्याच्यासाठी आंबा थोडासा पिळून घ्यायचा व चाकूच्या साहाय्याने मी ते आंबा कट करून त्याच्यामधले गर काढून घ्यायचा। गर काढून घेतल्यामुळे आपल्याला आंब्याची साल फक्त धुयाला पाठी राहते, त्याच्यामुळे अगोदर गर काढून घ्यायचा व आंबा चिरून घेतल्यामुळे आतून खराब आहे की चांगला आहे ते सुद्धा पाहता येतं। आंबा हा हापूस असल्यामुळे खूप छान मस्त असा आहे। या पद्धतीने सर्व आंब्याचे गर मी मिक्सरच्या जारमध्ये घालून घेतले व आता हे सर्व मिक्सर जारमध्ये घातलेला गर आपण वाटून घ्यायचा आहे व दुसऱ्या बाजूला जी आपण साल काढून ठेवली होती ती 1 ते 2 वेळा पाण्यामधून धुवून घ्यायची। इथे साल धुण्यासाठी शक्यतो थंड पाणी वापरा, माठामधलं पाणी वापरलं तर सगळ्यात बेस्ट। हे पहा इथे साल पूर्ण धुवून झालेले आहेत। आता याच्यामध्ये पाऊण वाटी साखर, पाव चमचा सुंठ पावडर, वेलची पूड थोडीशी घालून आता हे सर्व वाटून घ्यायचं। हे पहा वाटून झालेलं आहे। आता हे वाटलेलं पूर्ण एका बाउलमध्ये काढून त्याच्यामध्ये अर्धा कप दूध घालायचं। दूध गरम करून थंड केलेलं दूध आहे ते याच्यामध्ये घालून घ्यायचं। हे पहा मस्त असा इथे आमरस बनून रेडी आहे। या अशा पद्धतीने आमरस केला की खूप छान मस्त असा लागतो। आपण आता हा फ्रीजमध्ये ठेवून द्या। तोपर्यंत भाजीचा कुकर सुद्धा इथे थंड झालेला आहे, तो ओपन करून बघितला, भाजी अर्धी शिजली होती, म्हणजे इथे 50% भाजी शिजून रेडी आहे। आता ही भाजी साईडला काढून घ्यायची व जो मसाला आहे तो खाली राहतो, तो आपल्याला मसाला इथे वाटून घ्यायचा आहे। टोमॅटोची साल आहे ती थोडीशी वाटायला कडक असते, तर ती साल काढून घ्यायची। आता हे सर्व मसाले मिक्सर जारमध्ये घालून बारीक असे वाटून घ्यायचे। हे पहा असे। आता इथे भाजी आपण चिरून घ्यायची आहे। जशी तुम्हाला छोटी मोठी आकाराची हवी आहे त्या पद्धतीत इथे भाजी तुम्ही कट करून घेऊ शकता। मी थोडीशी मोठ्या साईजमध्ये कट करून घेतली आहे। आता गॅसवर जाडबुडाची कढई ठेवून त्याच्यामध्ये 1 चमचा तेल घाला व ही भाजी आपण जी चिरून घेतलेली आहे ती थोडीशी अगदी 2 मिनिटासाठी परतून घ्यायची। त्याच्यामध्ये 1 वाटी मी वाटाणे घातलेत व 100 ग्रॅम पनीर घातलं व आपलं फरसबी आहे ते छान मस्त असं शिजलं होतं म्हणून थोडं वरतून टाकलं। आता ही अगदी 2 मिनिटासाठी भाजी परतून झालेली आहे, तर साईडला एका ताटामध्ये काढून घ्यायची। आता त्याच कढईमध्ये 3 चमचे तेल घालायचं, तेजपत्ता घालायचा, हळद घालायची, आपलं लाल तिखट आहे ते घालायचं। त्याच्यानंतर आपण जो वाटून घेतलेला आहे तो मसाला याच्यामध्ये पूर्णपणे घालून घ्यायचा। आपल्याला हा मसाला गॅसची मीडियम फ्लेम ठेवून परतून मस्त असा भाजून घ्यायचा आहे। इथे हा मसाला भाजण्यासाठी थोडासा वेळ लागतो। गॅसची मीडियम फ्लेम ठेवून सतत मसाला ढवळत राहा। मसाला भाजेपर्यंत साईडला वड्या थंड झालेल्या आहेत त्या कट करून घ्यायच्या, त्याच्यामुळे आपला इथे वेळ वाचतो। एका साईडला मसाला सुद्धा भाजून होतो व वड्या चिरून सुद्धा होतात। हे पहा इथे वड्या चिरून झालेल्या आहेत। मधून मधून मसाला ढवळत राहायचा चमच्याच्या साहाय्याने। इथे आपल्याला आटवून घ्यायचा आहे मसाला। त्यानंतर दुसऱ्या साईडला 1 वाटी तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा व हे तांदूळ साईडला ठेवून द्या। त्यानंतर गॅसवर कुकर ठेवून त्यामध्ये 2 चमचे तेल घाला व खडा मसाला घालून आलं लसणाची पेस्ट घालून छान मस्त असं परतून घ्यायचं व 2 मध्यम आकाराचे कांदे चिरून घाला। 1 मूठ शेंगदाणे घाला, भाजलेले शेंगदाणे घालायचे, पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा मीठ घालून कांदा व्यवस्थित छान असा भाजून घ्यायचा। छान असा कांदा भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये तांदूळ घालून घ्यायचे। इथे आपण 1 वाटी तांदूळ घातला आहे, तर त्याच्यासाठी इथे आपल्याला 2 ते 2.5 वाटी पाणी घालायचं। मी इथे 2.5 वाटी पाणी घातलेलं आहे। आता कुकर बंद करून त्याच्या 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या। मसाला छान मस्त असा भाजून झालेला आहे तोपर्यंत साईडला।
तर आता हा मसाला थोडासा आटलेला सुद्धा आहे. आता ह्याच्यामध्ये आपण ज्या चिरलेल्या भाज्या आहेत, परतून घेतलेल्या भाज्या आहेत त्या घालून घ्यायच्या व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. व भाजी व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर इथे आपल्याला पाणी वापरायचं आहे. पण पाणी वापरत असताना आपण इथे गरम पाणी वापरायचं. त्याच्यामुळे भाजीचं जे टेक्स्चर आहे किंवा भाजीची जी टेस्ट आहे ती कमी होत नाही. टेस्टी अशी भाजी लागते, खायला मस्त अशी भाजी लागते ही. तर ही मिक्स व्हेज भाजी इथे बनवून आपली रेडी आहे. थोडं थोडं गरम पाणी याच्यामध्ये घालत जायचं. तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी हवी आहे त्याच्यानुसार इथे भाजीमध्ये पाणी ॲड करत जायचं. पण पाणी गरमच पाणी घालायचं, त्याच्यामुळे टेस्टला खूप छान अशी भाजी लागते. आता ही अगदी 2 मिनिटासाठी आपण झाकून ठेवायची. आपण मीठ अगोदर घातलं होतं म्हणून अर्धा चमचा मीठ घालायचं व 10 मिनिटं मीडियम गॅसवरती शिजण्यासाठी ठेवून द्यायचं. 10 मिनिटं झालेले आहेत. वरतून कोथिंबीर सर्व करायची. हे पहा, आपलं इथे मिक्स व्हेज बनून रेडी आहे. खूप छान मस्त असं झालेलं आहे. आता हे आपण साईडला ठेवून देऊया. हे पहा, खूप छान मस्त अशी ही भाजी बनून रेडी आहे. तेल गरम करून घ्यायचं व त्याच्यामध्ये कोथिंबीर वडी तळून घ्यायची. कोथिंबीर वडी तळल्यामुळे खूप छान मस्त खुशखुशीत आणि कुरकुरीत अशी लागते. हे पहा, कोथिंबीर वडीसुद्धा इथे आपली तळून झालेली आहे. ती एका प्लेटमध्ये बाउलमध्ये काढून घेऊया. याच पद्धतीने मी सर्व वड्या तळून घेतले तिथे. त्याचबरोबर पुरी बनवण्यासाठी इथे मी छोटे छोटे गोळे बनवून घेतलेत. आता ही गोळे आपण लाटून घेऊया. पोळपाटाला थोडंसं तेल लावून घ्यायचं व त्याच्यावरती गोळा ठेवायचा व हलक्या हाताने लाटून घ्यायचा. एकच बाजू लाटून घ्यायची आहे, पलटायचा नाही. त्याच्यामुळे काय होतं, पुरी छान मस्त अशी फुलली जाते. हे पहा, इथे आपल्याला पुरीसुद्धा लाटून झालेली आहे. आता ही आपण तळून घेऊया. गरम करायला तेल अगोदरच ठेवलं होतं, त्यामुळे मध्यम आचेवरती पुरी इथे तळून घ्यायची. मस्त छान अशी पुरी फुलली की मग पलटी करायची. पलटी करून दुसरी बाजूही छान मस्त अशी भाजून घ्यायची. हे पहा, इथे पुरीसुद्धा आपली बनून रेडी आहे. हे पहा, टम्म अशी फुगलेली पुरी आपण साईडला काढून घेऊया व आपण ताट बनवायला घेऊया. हे स्पेशल अक्षय तृतीय निमित्त बनवलेली थाळी आहे. त्याच्यामध्ये धाबा स्टाईल मिक्स व्हेज, आमरस, फोडणीचा भात, त्यानंतर कोथिंबीर वडी व पुरी व कुरवडी तळून मी याच्यामध्ये सर्व केलेली आहे. खूप छान मस्त अशी थाळी बनून रेडी आहे. तुम्हाला ही थाळी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. हेल्दी खा, हेल्दी राहा. बाय बाय.